नमस्कार मंडळी, श्वेताज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण शेवग्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। शेवग्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात। त्यात खूपच पोषक तत्वे असतात आणि त्यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते। तर आज आपण शेवग्याची भाजी कशी करायची ते पाहूया। चला आपल्या किचनमध्ये। आज आपण शेवग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी ते शेवगा घेतले, स्वच्छ धुवून घेतला। आता मी तो कट करून घेणार आहे आणि त्यासाठी एक छोटा बटाटा इथे कापून घेतलेला आहे। हे पहा, या पद्धतीने मी शेंगा सोलून घेतल्यात, व्यवस्थित सालं काढून घेतलेली आहेत। शेंगांची अशी सालं काढून घ्यायची आहेत। चला तर मग आता आपण भाजी कशी करायची ते पाहूया। कढईत तेल घेतले, त्या मोहरी तडतडली की थोडं जिरं टाकायचं, थोडा कांदा टाकला, व्यवस्थित परतून घेतलं। कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। हे मी कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। हे सर्व भाजून घेतलं आणि बारीक केलं आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे। तर आता आपण आपला कांदा परतला की आपण मग हे वाटण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। इथे कांदा परतलेला आहे। आता आपण हे जे वाटण केलेले आहे ते ह्यामध्ये मिक्स करू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान परतलेला आहे। मी इथे हळद टाकत आहे पाव चमचा, लाल मिरची पावडर टाकत आहे अर्धा चमचा आणि इथे खाण्याचा घरचा मसाला मी केलेला आहे तो टाकत आहे अर्धा चमचा। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला छान परतून झालेला आहे। तेल सुद्धा मसाल्याला आता सुटलेला आहे। आता आपण ह्यामध्ये आपण कट केलेला बटाटा ॲड करूया, मिक्स करू। शेवगा आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण तो ह्यामध्ये ॲड करूया आणि आता व्यवस्थित मी छान असं परतून घेते ह्याच्यामध्ये शेवगा आणि बटाटा मसाल्यामध्ये। छान परतून झालं। आता आपण चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं आहे। इथे 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेले, पण आपण आधी अर्धा ग्लासच पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये शिजून द्यायची आहे आपली भाजी। चला आता आपण 10 मिनिटांनंतर भाजी शिजल्यावरती भेटूयात। झाकण ठेवलेले आहे आणि आता 10 मिनिटांनंतर आपली भाजी कशी झाली ते आता आपण पाहूयात। 10 मिनिटांनंतर आपली भाजी इथे तयार झालेली आहे। शेवग्याची भाजी किती छान दिसते तुम्ही बघा आणि ह्या पद्धतीने नक्की करा, खूप छान आणि टेस्टी होते आणि आरोग्यासाठी तर ती छानच आहे। मी आज शेवग्याची भाजी केली, त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।